नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम विथ पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी वापरत असलेली शिलाई मशीनची थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर बघा, ही माझी शिलाई मशीन आहे। गेली 8 वर्षापासून मी हिला वापरत आहे। उषा जनम कंपनीची एल्युअर डिलक्स ही शिलाई मशीन आहे। खूप छान असं हिच्यावर काम केलं जातं। खूप असे फंक्शन्स हे बघा, शिलाई स्टिच वेगवेगळ्या प्रकारचे आपण करू शकतो। त्याचबरोबर या शिलाई मशीन बरोबर आपल्याला बघा या प्रकारचे बघा 5 प्रकारचे प्रेशर फूड्स मिळतात आणि हे वापरून आपण खूप छान पद्धतीने आपण या मशीनवर काम करू शकतो। तर बघा प्रत्येक प्रकारचे प्रेशर फूड आहे आणि हे कशा प्रकारे काम करतं हे मी यावर सेपरेट व्हिडिओ नंतर बनवेल, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण या मशीनबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया। तर बघा, ही शिलाई मशीन आहे। बघा, इथे आपण लेंथ सिलेक्ट करू शकतो। इथे आपलं जे सिलेक्टर मोड आहे त्यानुसार आपण शिलाई आहे आपले म्हणजे शिलाई करू शकतो आपण। नॉर्मल शिलाईसाठी आहे। त्याचबरोबर बघा, धागा वगैरे ऑटोमॅटिक इथे बघा, हे ऑटोमॅटिक आपण सुई मध्ये धागा ओवू शकतो। तर खूप असे या शिलाई मशीनमध्ये आपल्याला फायदे होत आहेत। कारण बघा, आपल्याकडे जर नॉर्मल साधी शिलाई मशीन असेल आणि आपण जर कुणाचा ब्लाऊज शिवला, जर त्याला काज करायचा असेल तर त्यामुळे आपल्याला काज करण्यासाठी बाहेर जावं लागतं। आपले पैसे खर्च होतात आणि आपला वेळही जातो। परंतु जर ही शिलाई मशीन वापरली तर आपलं खूप असं सोपं काम होतं। माझं काम खूप सोपं झालेलं आहे। कारण बघा, या शिलाई मशीनमध्ये बघा, हे काज करण्याचं प्रेशर फूट आहे। हे वापरून आपण घरच्या घरीच काज करू शकतो। त्यानंतर बघा, आपल्याकडे कस्टमरचे ब्लाऊज येतात, परंतु ब्लाऊज घेऊन येताना कस्टमर काय करत असतं तर आपल्याला बोलत असतं साडीला पण फॉल पिको तुम्हीच करा। परंतु आपल्याकडे जर शिलाई म्हणजे फॉल बिल्डिंगची मशीन नसेल तर तेही आपल्याला बाहेरून करून आणावं लागतं। त्यामध्ये सुद्धा आपला खूप वेळ जातो आणि आपलं वेळही जातो आणि पैसेही जातात। परंतु ही जर मशीन वापरली तर यामध्ये सर्व सुविधा आहेत। म्हणजे आपल्याला जेवढ्या नीडेड आहेत आपण शिलाई कामामध्ये फॉल बिल्डिंग करणे, ब्लाऊज शिवणे, काज वगैरे करणे, ह्या गोष्टी यामध्ये उपलब्ध आहेत। त्यामुळे ही शिलाई मशीन वापरून नक्कीच तुमचा सुद्धा खूप फायदा होईल। मला भरपूर फायदा झालेला 8 वर्षामध्ये। मी कधीही बाहेर गेलेले नाही आणि या मशीनमध्ये कुठल्याही प्रकारची खराबीसुद्धा आजपर्यंत झालेली नाही। शिवाय ही मशीन आपण कुठेही उचलून घेऊन जाऊ शकतो। वजनाने सुद्धा हलकी आहे। त्यामुळे या मशीनमध्ये ऑटोमॅटिक शिलाई मशीन आहे। खूप असे फायदे पण आहेत। तर बघा, हे बीडिंग प्रेशर फूट आहे। यामुळे आपण साडीला पिको करू शकतो। त्याचबरोबर हे साधे शिलाई करण्याचं प्रेशर फूट आहे आणि हे आहे पाइपिंग। जर आपल्याला दोरी पाइपिंग वगैरे करायची असेल तर हे वापरायचं आहे। आणि हे बघा, हे तर प्रेशर खूपच महत्त्वाचं आहे। जर आपल्याला कुणाचं साडीला अर्जंट फॉल लावायचा असेल तर हे वापरून सुद्धा आपण हात शिलाईसुद्धा याने करू शकतो। तर खूप अशा सुविधा या मशीनमध्ये आहेत। तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका, याचा फायदाच होणार आहे। तर बघा, खूप अशी छान ही मशीन आहे। कामसुद्धा खूप छान होतं। घरगुती कामासाठी तर खूपच छान आहे। कारण घरगुती कामासाठी ह्या सुविधा या मशीनमध्ये आहेत। हे सर्व प्रेशर फूट यामध्ये दिल्यामुळे आपल्याला बाहेर जायची गरज नाही आणि आपण कस्टमरचं काम अगदी छानपैकी करू शकतो। ऑटोमॅटिक बने जर आपल्याला डोळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर ऑटोमॅटिक आपण धागा या मशीनमध्ये ओवू शकतो। त्याचप्रमाणे लाईटीची सुद्धा सुविधा बघा, इथे खालच्या साईडने इथे बल्ब आहे, लाईटीची सुद्धा सुविधा आहे। जर कोणाच्या घरामध्ये थोडासा काळोख असेल तर तिथे आपल्याला दिसू शकतं की म्हणजे इथे आपण स्टिच करताना आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही। त्याचबरोबर बघा, हे आपण डबल रिवर्स करू शकतो। आपल्याला जर लॉक करायचं असेल कडेला, ज्यावेळेस आपण शिलाई घेतो तेव्हा तिथे डबल लॉक करतो, तेव्हा हे आपण प्रेस करून डबल तिथे शिलाई मारू शकतो। तर या साईडने बघा, हे व्हील आहे, ज्या नॉर्मल शिलाई साध्या शिलाई मशीन असतं तेच ह्या साईडने आहे बघा। सुईवर किंवा खाली करण्यासाठी आहे बघा। जर हे ह्या साईडला फिरवलं तर सुई खाली जाते आणि जर आपल्याला वरती घ्यायचं असेल तर सुईवर असं फिरवून ते सुईवरती जाते। तर खूप छान अशी ही मशीन आहे। हिचा रिझल्टसुद्धा म्हणजे मी वापरलेली आहे। गेली 8 वर्षापासून मी ही मशीन वापरत आहे। त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदाच होणार आहे आणि खूप सारं कामसुद्धा तुमचं शिलाई मशीनचं सोपं होणार आहे। तर तुम्हाला बघा, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला
कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.